लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं एक मोठा निर्णय घेतलेला आहे। यंदा गणेशोत्सव नाही तर आरोग्योत्सव साजरा करण्याचा ऐतिहासिक निर्णय मंडळानं घेतलाय। 11 दिवस गणपती बाप्पाची मूर्ती न बसवता या 11 दिवसांमध्ये रक्तदान शिबिर तसंच प्लाझ्मा थेरपी उपक्रम राबवण्याचा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। स्तुत्य निर्णय घेतलेला आहे। सध्या महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा झपाट्याने वाढतोय। गणेशोत्सव अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपलेला आहे। राज्यासमोर असलेलं कोरोनाचं हे संकट लक्षात घेता लालबागच्या मंडळानं हा निर्णय घेतलेला आहे। दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनाला येतात। लाखोच्या संख्येने येणारे हे जे गणेश भक्त आहेत ते मात्र यावर्षी लालबागच्या राजाचं दर्शन करू शकणार नाहीयेत। पण याच लालबागच्या राजाच्या आशीर्वादानं जे मंडळ आहे त्या मंडळाच्या माध्यमातून एक मोठा आरोग्य उत्सव मात्र निश्चितपणे होणार आहे। आणि या उत्सवाच्या माध्यमातून खरं तर एक लोकांना रक्तदान मोठ्या प्रमाणात केलं जाईल, ज्याची आता खरंच गरज आहे। आज काळानुसार ज्याची गरज आहे तो अत्यंत महत्त्वाचा निर्णय या मंडळानं घेतलेला आहे। मंडळानं यंदा मूर्ती न बसवण्याचा निर्णय घेतला। राज्यातील आरोग्य यंत्रणेवर आधीच बराच ताण आहे। त्यात गणेशोत्सवामुळे होणाऱ्या गर्दीतून कोरोनाचा संसर्ग होऊ नये या दृष्टीने खबरदारी म्हणून मंडळानं पुढाकार घेत हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय। लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानं घेतलेल्या निर्णयाप्रमाणे इतर मंडळांनी सुद्धा आता हा निर्णय घेण्याची गरज आहे आणि त्यांच्या पावलावर पाऊल टाकून एक सामाजिक भान जे टिळकांना अभिप्रेत होतं या उत्सवाच्या निमित्तानं ते दाखवून देणं आज काळाची गरज आहे। 4 फुटाची मूर्ती देखील बसवत नाहीये, कारण लालबागचा राजा आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे करोडो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। या ठिकाणी खूप गर्दी होण्याची संभावना होऊ शकते आणि त्या गर्दीमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो। काल परवापर्यंत 2000चा आकडा 5500 पर्यंत महाराष्ट्रातल्या कोरोनाग्रस्तांचा झालेला आहे आणि अशा वेळेला कोरोनावरती काम करणं, आरोग्यावरती काम करणं हे आम्ही आमचं कर्तव्य समजतो। अशा प्रकारे आरोग्य उत्सव आरोग्य उत्सव या पद्धतीने साजरा केला जाईल की मुंबईतील संपूर्ण रक्ताचा जो तुटवडा आहे त्याकरता रक्तदान शिबिर आयोजित केलेलं 11 दिवस, त्याचप्रमाणे प्लाझ्मा डोनेशन, प्लाझ्मा थेरपी याच्यासाठी लोकांमध्ये अवेअरनेस करणं आणि या ठिकाणी येऊन त्यांचं रजिस्ट्रेशन करणं आणि केएम आणि लालबागचा राजा केएमची ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने ह्या उपक्रमाला अतिशय मोठ्या प्रमाणात चालना देणं। मुंबईमधल्या लहान मोठ्या सगळ्या गणेशोत्सव मंडळांनी राज्य सरकार जो निर्णय घेईल गणेशोत्सवाच्या बाबतीत तो सर्व मंडळं तंतोतंत पालन करतील असा निर्णय त्यांनी घेतलेला आहे। राज्याचा गृहराज्यमंत्री म्हणून माझी सुद्धा राज्यातल्या जनतेला आणि ग्रामीण भागातल्या मंडळांना विनंती राहील की मुंबईमध्ये जसं सर्व मंडळांनी ठरवले की राज्य सरकार जो निर्णय घेईल तो आम्ही मान्य करू, तसा राज्यातल्या ग्रामीण भागातल्या सुद्धा मंडळांनी करावा अशी माझी त्यांना विनंती राहील। या बाबतीतला शासनाचा निर्णय लवकरच येईल, त्या निर्णयाची सगळ्यांनी अंमलबजावणी करावी, त्या निर्णयाचं पालन करावं।